Hello everyone, welcome to Global Online मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील. आज आपण महाराष्ट्र सेट 2023 अंतर्गत पेपर 2 पॉलिटिकल सायन्स याविषयी काही गेल्या दिवसापासून चर्चा करत आहोत. तर आज आपण युनिट 7 कॉन्स्टिट्यूशनल अँड स्टॅट्युटरी बॉडीज याविषयी आपण प्रिपरेशन थ्रू MCQ चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर यासाठी अगोदर महाराष्ट्र सेट पेपर 2 हा ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहे. तर या कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल असतील. त्याचबरोबर फुल सिलेबस नोट्स अवेलेबल होतील. फुल सिलेबस मॉक टेस्टही असतील. तसेच सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशनही आपल्याला भेटेल. ठीक आहे. तर हा पेपर जॉईन करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तसेच ग्लोबल ऑनलाईन ॲप हे देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आपली पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टची आपली नवीनच बॅच सुरू होते. तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करायची. ठीक आहे. तर यासाठी आपली फीज आहे 10,000 रुपये. पण तुमच्यासाठी त्याच्यामध्ये 30% डिस्काउंट देऊन तुमच्यासाठी ती 7,000 असणार आहे. जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स या विषयाला ॲडमिशन घेतात असाल तर या 7,000मध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट ही कम्प्लिटली फ्री भेटणार आहे. ठीक आहे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर ही आपली आहे महाराष्ट्र सेट एक्झाम पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस आहे, जो की आपण मागील काही लेक्चर्सपासून आपण डिस्कस करत आलेलो आहोत. युनिट 1 युनिट 10पर्यंत ह्या गोष्टी आहेत आपल्याला. त्यापैकी युनिट 7 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हा चॅप्टर हे युनिट आपण काही 7-8 दिवसापासून चालू केलं होतं. पहिले इंट्रोडक्टिव्ह लेक्चर मोटिवेशनल चालू होतं. त्याच्यानंतर जवळपास 8 ते 9 लेक्चर आपण पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया यासाठी घेतलेलं होतं. आणि हे आजचं लेक्चर जे असेल ते आपलं आजचं शेवटचं लेक्चर. आज हा आपला पॉईंट इथे संपणार आहे. ठीक आहे. तर उद्यापासून आपण कदाचित युनिट 1 पॉलिटिकल थेरी हा चॅप्टर चालू करू. ठीक आहे. तर आज युनिट 7मध्ये जो काही शेवटचा पार्ट आहे तो कॉन्स्टिट्यूशनल अँड स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे संविधानिक आणि वैधानिक संस्था ज्या काही त्या आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये कॅग आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स आहेत, नॅशनल कमिशन फॉर ह्युमन राईट्स, नॅशनल कमिशन फॉर वुमन अँड नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी ज्या काही आहेत त्या आपण MCQ थ्रू याचा आपण आज आढावा घेणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे की हू अपॉइंट्स द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे जे काही आपले नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असतात त्यांची नियुक्ती कोण करतं असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचे पर्याय आहेत. ए प्राईम मिनिस्टर, सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया, थर्ड वन इज प्रेसिडेंट अँड फोर्थ वन इज व्हाईस प्रेसिडेंट. ठीक आहे. तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती हे कोण करतात तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे सी प्रेसिडेंट. ठीक आहे. तर ते कसं पाहू तर भारताच्या राज्यघटनेत कलम 148 ही कॅगची नियुक्ती, शपथ आणि सेवा शर्ती यांच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. त्याचवर 149मध्ये भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची काय सांगितलं कर्तव्य सांगितलेले आहेत. 50मध्ये काय सांगितलं 150मध्ये की केंद्र आणि राज्याचे हिशेब राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार विहित करत असतात तर कॅगच्या सल्ल्यानुसार हे करत असतात विहित करत असतात. ठीक आहे. तर कलम 151 म्हणते की संघाच्या खात्याशी संबंधित जे काही कॅगचे अहवाल असतात ते राष्ट्रपतींना सादर केले जातील, जे त्यांना संसदेच्या काय करायला लागतं प्रत्येक ग्रहासमोर मांडावे लागतात. ठीक आहे. अशा प्रकारे हे कॅगची भूमिका असते. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग किंवा केंद्रीय लोकशाही आयोग यांच्याप्रमाणेच तो भारतातील लोकशाही प्रणालीचा काय आहे सरकारचा एक मोठा आधार आहे असं खुद्द कुणी म्हटले तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. बरं. त्यांची नियुक्ती कार्यकाल कसा असतो तर महालेखा परीक्षकांची नियुक्ती आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती करतात आणि ते करण्यापूर्वी मग ते करतात. पण त्याचा कार्यकाल कसा असतो तर महालेखा परीक्षकांचा कार्यकाल हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण यापैकी जे काही अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. ते कधीही राष्ट्रपतीच राजीनामा देऊ शकतात. ठीक आहे. पण ज्या कारणासाठी त्यांना पद सोडावं लागेल किंवा ज्या कारणासाठी व ज्या प्रक्रियेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढता येते त्या कारणासाठी व त्याच प्रक्रियेने राष्ट्रपती महालेखा परीक्षकांना देखील काढू शकतात. म्हणजे सिद्ध झालेलं गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने संमत झालेल्या ठरावाच्या आधारे काय करतात राष्ट्रपती त्यांना काढू शकतात. ठीक आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये महालेखा परीक्षकाचं एक स्वतंत्र घटनात्मक तरतूद आहे. त्याच्यामुळे त्याला त्यांचे एक स्वतंत्र असं स्वतःचे त्याने काहीतरी वेगळे स्वातंत्र्य दिले तर ते कोणकोणते तर ते आपण पाहूया. महालेखा परीक्षकांचे स्वातंत्र्य सुनिश्चित व सुरक्षित करण्यासाठी राज्यघटनेने काय केले काही तरतुदी केलेल्या आहेत. त्या कोणत्या तर त्यांना काय केले तर कार्यकालाची काय दिलेली हमी देण्यात आलेली. म्हणजेच राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपती त्यांना पदावरून काढू शकतो.
त्यामुळे जरी राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असले तरी त्यांना पदावर राहणे हे कुणावरती अवलंबून असते, राष्ट्रपतीवरतीच अवलंबून असते. म्हणजे किती महत्त्वाचं येते का लक्षात. म्हणजे आपला प्रश्नच असा होता की त्यांची नियुक्ती कोण करते, नियुक्त कोण राष्ट्रपती करतात आणि त्यांच्या मर्जीपर्यंत राहण्याची जबाबदारी पण राष्ट्रपतीची. म्हणजे महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत राहू शकतात. त्याच पद्धतीने या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर ते भारत सरकारमधील किंवा कोणत्याही राज्य सरकारमधील कोणत्याही पदावरती काम करू शकत नाहीत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जर समजा त्यांना पदावरून कार्यमुक्त झाले तर ते भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारमधील पदावर काम करू शकत नाही. त्याचबरोबर त्यांचे वेतन, सेवा शर्ती हे कोण ठरवतात तर संसद ठरवतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच त्यांना वेतन असतं. ठीक आहे. त्याचबरोबर भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती किंवा त्यांच्या महालेखा परीक्षकांचे प्रशासकीय अधिकार राष्ट्रपती कुणाशी विचारविनिमय करून ठरवतात तर कॅगशी विचारविनिमय करून ठरवतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हा आपला पहिला प्रश्न होता. तर दुसरा प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. आता आपला हा महत्त्वाचा चॅप्टरच चालला आहे की कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि स्टॅट्युटरी बॉडी. कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे ज्या काही आयोग आहेत, ज्या काही संस्था आहेत त्यांचा समावेश किंवा त्यांचा उल्लेख हा राज्यघटनेत असणे आणि जे असे आयोग तयार केले आहेत की त्यांचा उल्लेख राज्यघटनेत न होता ते कायद्याने तयार झाले. म्हणजे नंतर राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर जे काही कायदे करण्यात आले आहेत त्यांना आपण स्टॅट्युटरी बॉडी म्हणतात किंवा वैधानिक बॉडी किंवा कायदेशीर संस्था असं म्हणलं जातं. तर हे जे काही पर्याय आहेत तर ह्या पर्यायापैकी कोणती अशी संस्था आहे की ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे, म्हणजे तिचा राज्यघटनेत समावेश नाही असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. अगोदर आपण नीट प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. तर पर्याय एक काय दिलं की नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. सेकंड काय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. थर्ड वन नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. फोर्थ वन नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. आता ह्याचा कुठं ना कुठं तर कसा तरी उल्लेख व्हायला आपल्याला कळेल. आता ह्या ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत हे 10 ते 12 असतील त्या आपल्याला अगदी पक्क्या माहितीच असेल जेणेकरून हा आपल्याला प्रश्न सोडवता येईल. तर यापैकी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे तो संविधानिक संस्था नाही किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही, त्यामुळे हा पर्याय आपल्याला वेगळा ठरू शकतो. ठीक आहे. तर घटनात्मक संस्था म्हणजे काय तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की ज्या संस्थांची निर्मिती भारताच्या संविधानाने विहित केलेली आहे त्यांना घटनात्मक संस्था म्हणून ओळखली जाते. मग घटनात्मक संस्थांचे अधिकार कुठे प्राप्त होते तर राज्यघटनेतून प्राप्त झालेले असतात. ठीक आहे. मग घटनात्मक संस्थांशी संबंधित कोणतेही अधिकार किंवा कार्य बदलण्यासाठी घटना दुरुस्ती अनेक वेळा काय असते आवश्यक असते. ठीक आहे. तर मग भारतातील घटनात्मक संस्थांची यादी कोणकोणती आहेत तर ही आपली पुढील प्रमाण दिलेली आहे. तर त्यामध्ये कोणकोणते आहेत तर भारत निवडणूक आयोग आहे, भारतीय संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC आहे, अदर स्टेटचे सगळ्या राज्यसेवा लोकसेवा आहेत, वित्त आयोग आहे, वस्तू आणि सेवा कर परिषद आहे. त्याच पद्धतीनं SC STचे जे काय आयोग आहेत, मागासवर्गीयांसाठी जे आयोग आहेत, तसेच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, भारताचे अटर्नी जनरल हे जे काय आहेत ते सगळे काय आहेत कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. येते लक्ष म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज सोडून ज्या काही इतर असतील त्या स्टॅट्युटरी बॉडीज असणार. म्हणजे ह्या जवळपास 8 ते 10 असतील, 10 ते 12 ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील त्या आपण आता लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते बरोबर जुळत नाही किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. म्हणजे आता हे परत तसं ह्या काही हे आयोग आहेत बरोबर. आता आपला संदर्भच कसं आहे की कुठल्या संस्था आहेत कॉन्स्टिट्युशनल संस्था आणि स्टॅट्युटरी संस्था म्हणजे ज्या काही वैधानिक संस्था आहेत ते काही जे काय आयोग आहेत त्यांची स्थापना कधी झाली, ते कुठल्या संस्था आहेत, कधी हे झाले, त्यांची कार्य काय असतील, त्यांचे अध्यक्ष कोण आहे, सद्यस्थितीत त्यांची परिस्थिती काय, ह्या गोष्टी आपल्याला जाता जाता बघून ठेवायच्या जेणेकरून हे आपला प्रश्न टॅकल करतील. आणि ह्यामधील प्रश्न हा म्हणजे प्रत्येक परीक्षेला एखादा तरी प्रश्न हा नक्की असतो, त्यामुळे हा चॅप्टर आपल्याला तसा अवॉइड करता येणार नाही किंवा दुर्लक्ष करता येणार नाही. ठीक आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली किंवा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जे आहे त्या आयोगांची ज्या काही स्थापना वर्ष ते आपल्याला नीट करायचे, त्याच्यानुसार म्हणजे कुठलं चुकीचं ते आपल्याला करता येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे का की जर डायरेक्ट तुम्हाला साल विचारले का तर नाही. तर ह्या चारही गोष्टी जेव्हा तुम्हाला माहिती होतील तेव्हा या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सोडवता येणार आहे. ठीक आहे. तर ह्यापैकी कोणतं बरोबर जुळत नाही तर पर्याय C असं आहे की राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे जो की त्याच्या स्थापनेचे वर्ष 2002 दिले ते चुकीचे आहे. बाकीचे जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याची स्थापना 1992 साली झाली, नॅशनल कमिशन फॉर वुमन 1992, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी 1993, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस पण 93 आणि नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स की 2007चे. म्हणजे जे काही राष्ट्रीय मागासवर्ग आयोग दिलेले आहेत तो मागासवर्गीय आयोग नॅशनल तो 93चे जेने इथं ह्या पर्यायामध्ये दिले 2002, त्यामुळे हा पर्याय बाद ठरतोय. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे
सेम तेच आहे. म्हणजे स्थापना झाली आता तो कॉन्स्टिट्युशनल जर बॉडीज असेल तर त्या कोणत्या कलमांतर्गत येतात हा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. ठीक आहे, तर सेम इस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल शेड्यूल क्लास ॲज पर इंडियन रूल्स म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे SC ST साठीचे जे काही आयोग आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशली काय आहेत कलम आहेत, आर्टिकल्स आहेत. तर ते कोणकोणते आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला जवळपास 10 ते 15 आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून हा प्रश्न नेहमी एक्सपेक्टेड म्हणून तुम्हाला राहू शकतो. ठीक आहे, तर पर्याय ए असं की कलम 338 मध्ये दिले का, कलम 250 मध्ये आहे का, कलम 180 मध्ये की कलम 142 मध्ये. तर ह्याचं फॅक्ट आन्सर आहे की आन्सर ए कलम 338 मध्ये काय दिलेलं आहे, काय दिलेलं की SCचा आयोग दिले. तर ही अशी काही कलम आहेत की ही आपल्याला एवढीच केली तर सफिशियंट, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी जेवढे तेवढे ह्यांची ही कलम आपल्याला इथं देण्यात आले. आता 76 आता आपण बघितलं की भारताचे अटॉर्नी जनरल 76 मध्ये 148 मध्ये आता आपणच बघितलं की भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे कॅग सांगितले होते. 165 मध्ये राज्याचे महाधिवक्ता असतात. 243 मध्ये राज्य वित्त आयोग असतो. राज्य निवडणूक आयोग ही आपण आता बघितलं 243 के मध्ये असेल. ZD जिल्हा नियोजन समिती असेल. ZE महानगर नियोजन समिती आहे. त्याचबरोबर 263 मध्ये आंतरराज्य परिषद. 280 वित्त आयोग आता आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये पाहिलेलं होतं. वस्तू आणि सेवा कर परिषद आहे. UPSCचं राज्य लोकसेवा आयोगाचं दिलेलं आहे 315 ते 323 म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणजे ह्यांचा काय उल्लेख आपलं कुठं होतो राज्यघटनेत आढळतो. त्याचबरोबर 324 मध्ये निवडणूक आयोग आहे आणि हे 338 आहे जे की आपला हा प्रश्न विचारण्यात आला की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना. तर 338 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, कलम 338. त्याच पद्धतीने 338 ए मध्ये काय दिले तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना दिली आणि बी मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना दिली. म्हणजे 338 ए आणि 338 बी मध्ये SC ST आणि अदर बॅकवर्ड क्लासेससाठी आहे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर 339 मध्ये अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड एरियाज जे आहेत ते त्याचे आयोग आहेत ते मध्ये 339 मध्ये दिलेले आहेत. 340 मध्ये मागासवर्गासाठी आयोग दिलेला आहे. ठीक आहे, 340 मध्ये परत आणि 344 मध्ये राजभाषा आयोग संसदेची राजभाषा समिती आणि 350 मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकार देण्यात आलेले. अशा प्रकारे जे काही कलम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे जेणेकरून ही राज्यघटनेमधील असल्यामुळे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणते ह्याच्यावर आपल्याला ते सरळ प्रतीत होतं किंवा समजून येतं. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न की विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट recommended the establishment of a commission for scheduled caste and scheduled tribe. आता ह्या रिलेटेड एक हे झालं तुमची स्थापना कधी झाली ते या गोष्टीला तुमची कार्य कोणते आहेत हे एक गोष्ट होऊन जाते. कलम कोणकोणते आहेत हे एक झालं आणि कोणत्या घटना दुरुस्तीनं झाल्या हा एक आपल्याला नवीन अँगल तयार करता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा कॉन्स्टिट्युशनल बॉडी जेव्हा करायला घेता स्टॅट्युटरी बॉडी जेव्हा तुम्ही करायला घेता तेव्हा कुठल्या अँगलनी कसा अभ्यास करायचा हे गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. म्हणजे एका बाजून तुम्ही त्यांचं इस्टॅब्लिशमेंट इयर बघायला पाहिजे, त्याची कलम कुठली कुठली आहेत ते बघायला आणि ते कुठल्या घटना दुरुस्तीने झालेत का हे तुम्हाला बघायला लागणार आहे. ठीक आहे, तर हे असं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जो काय आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती तर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली हे आपल्याला विचारण्यात आले. तर ह्याचं योग्य आन्सर आहे बी की 65व्या घटना दुरुस्तीनुसार SC ST साठी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती जेणेकरून SC STचं काय केलेलं होतं कामकाज त्याच्यामध्ये केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे कोणकोणत्या घटना दुरुस्ती आहेत ह्याच्यानुसार आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे हा एक महत्त्वाचा की ह्युमन राईटवरती की मानवाधिकाराची सार्वत्रिक जी काही घोषणा केली होती युनोने ती कधी स्वीकारली होती. ठीक आहे, हा खूपच जनरल क्वेश्चन आहे विचारला जातो बऱ्याच वेळा डेट्सवरती हा प्रश्न येतो आणि महत्त्वाचा आहे जो काही मानवी हक्क आयोग आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर वेन वॉज द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ॲडॉप्टेड बाय युनो. तर पहिला पर्याय असा आहे 10 डिसेंबर 1946. दुसरा पर्याय आहे 10 डिसेंबर 1947. तिसरा 10 डिसेंबर 1948. चौथा आहे 10 डिसेंबर 1954. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी काही डेट जी काही तारीख दिली 10 डिसेंबर ती चारही ठिकाणी तुम्हाला सेम दिली. मग त्याच्यानुसार तुम्हाला 46, 47, 48 किंवा 94 हे आपल्याला सांगितलेलं. मग त्याच्यानुसार तुम्हाला नक्की फिक्स जी काही डेट आहे ती तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तर याचं योग्य आन्सर आहे सी 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाधिकार म्हणजे जे काही आपले मूलभूत हक्क जे होते मग किंवा मानवी हक्क जे होते त्याची सार्वत्रिक घोषणा युनोतर्फे स्वीकारली गेली होती. ठीक आहे, म्हणजे मानवाधिकार दिन दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मग ज्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजे युनोने 1948 मध्ये मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा केली होती त्यालाच
UDHR असं म्हटलं जातं. मग हे एक महिलाचा काय दस्तऐवज आहे जो की वंश, धर्म, जात, लिंग, भाषा, राजकीय इतर मतं जे असतील, राष्ट्रीय किंवा सामाजिक गुण, मालमत्तेच्या पर्वा न करता सगळ्यांना अधिकाराची काय करतो तो घोषणा करतो. म्हणजे प्रत्येकाला माणूस म्हणून हक्क असलेल्याचा काय करतो अधिकार असल्याची घोषणा तयार करतो. म्हणजे माणसाला माणसाप्रमाणे जगवण्याचा अधिकार तो दिला जातो. ठीक आहे, युनोतर्फे आणि 10 डिसेंबर 1948 ही डेट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी. बघितलं का आता बरेच जे आयोग आहेत त्याप्रमाणे बघा त्यांचे इयर्स विचारले जातात, त्यांची कलमं विचारली जातात, घटनादुरुस्ती विचारली. क्वचितच तुम्हाला त्यांचे खूपच करंटचा रिलेटेड प्रश्न असेल तर तुम्हाला त्यांचे अध्यक्षही विचारले जाऊ शकतात आणि क्वचितच तुम्हाला थोडीफार त्यांची कार्य विचारू शकतात. ह्याच्या पलीकडे हा आयोगाचा कुठलाही प्रश्न जाणार नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या ते ह्या पद्धतीने तुम्हाला करावे लागणार आहे. ठीक आहे, तर प्रश्न असा आहे की अल्पसंख्याक आयोग म्हणजे मायनॉरिटीज कमिशन आहे. ठीक आहे, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी जे की आपण बघितलं होतं की ही कसली बॉडी आहे तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याची स्थापना कधी झाली असं विचारले. ठीक आहे, तर ए पर्याय 1989, दुसरा 1990, तिसरा 1991 की चौथा 1993 असेल. तर ह्याचा आन्सर आहे की 1993 साली कॉन्स्टिट्यूशनल बॉडीची स्थापना झालेली, म्हणजे मायनॉरिटी बॉडीची स्थापना झाली, जी की आपण मागच्या याच्यामध्ये पण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितली होती की नॅशनल कमिशन फॉर वुमन 92चे आहे, तर मायनॉरिटीचे 93चे आहे, बॅकवर्ड क्लासेस 93 आहे, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स 2007 आहे. त्या पद्धतीने हे आपले इयर्स लक्षात ठेवायचे. म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना ही 1993 साली करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न असा आहे की परत तसाच प्रश्न विचारण्यात आला की अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग कोणत्या वर्षी अस्तित्वात आला. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे कारण ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कन्फ्युजन होण्यासारखं असं आहे की म्हणजे SC/STचं जे काय आयोग होतं म्हणजे इन विच डिपेंडेंट नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स मग अशी काय विचारलं होतं SCचा विचारलं होतं. ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं की परत त्यांचे ॲक्ट्स तयार करण्यात आले होते. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्यासाठी 1989चं होतं वगैरे, त्याच्यानंतर मग SC/ST एकत्र होतं, परत त्यांचं वेगळं STसाठी वेगळा करण्यात आला. तर तो कोणत्या असं हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याचं योग्य आन्सर आहे की पर्याय ए 2004 SCसाठी किंवा STसाठी SCपासून वेगळा STसाठी हा वेगळा ॲक्ट करण्यात आला 2004 साली. ठीक आहे, मागचे होते तर 65वी घटनादुरुस्ती, 65व्या घटनादुरुस्तीनंतर हे इयर आले की STसाठी 2004 साली अनुसूचित जमातीसाठी वेगळा स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ह्या पुढील प्रश्न असा आहे की घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि ॲग्लो इंडियनसाठी विशेष तरतुदींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये की घटनेच्या खालीलपैकी SC/STसाठी जे काही तरतुदी करण्यात आले त्या कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेले हा आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर पर्याय ए आहे की कलम 330 ते 324A, दुसरा पर्याय आहे कलम 344 ते 352A, तिसरा पर्याय कलम 350 ते 352A आणि चौथा पर्याय आहे 360 ते 362A. तर यापैकी नॅशनल कमिशन जी काय आपली आहे म्हणजे SC/ST OBCसाठी जी काही कलमांची यादी देण्यात आली ती कोणकोणत्या कुठल्या पार्टमध्ये देण्यात आली किंवा कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेली हे आपल्या यामध्ये विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हे आहेत कलम. तर कोणकोणते तर कलम 330 पासून, ठीक आहे, कलम 330 पासून ते कलम 342A पर्यंत तुम्हाला नॅशनल म्हणजे SCसाठी STसाठी त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी काय करण्यात आलेले आहेत वेगवेगळी कलमं देण्यात आली आहेत. मग ही कलमं कशी आहेत, काय आहेत, कोणते आहेत किंवा त्याच्यामध्ये कशाचा संदर्भ येतो ही कलमं म्हणजे दृष्टी थोडं तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कोणत्या कलमात काय म्हणजे अनुसूचित जमातीसाठी लोकसभेमध्ये किती जागा असतात किंवा विधानसभेमध्ये त्यांची कशी कंडिशन आहे ह्या गोष्टी आपल्या याच्यावरून कळणार आहेत. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधी संमत झाला. ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधी संमत झाला असा आपल्याला प्रश्न विचारला. तर याचंही मागाप्रमाणे की तुम्हाला इयर्स लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधी संमत तर 1989 साली, 1990 साली, 1991 साली की 1992 साली. तर ह्याचं योग्य उत्तर आहे B 1990 साली राष्ट्रीय महिला आयोग कायदा संमत झालेला आहे. तो काहीतरी तुम्हाला महिला आयोग धोरण वगैरे पण माहिती असेल वगैरे, तर महाराष्ट्रात पण ते घडलेले ते कधी झालं काय झालं या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर भारतीय संसदेने 1990मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा संमत केला. या कायद्यात खालील मुद्दे प्रस्तावित होते म्हणजे महिलांसाठीच्या घटनात्मक आणि कायदेशीर सुरक्षेचे पुनरावलोकन करणे,
करणे किंवा उपचारात्मक विधायी उपायांची शिफारस करणे, तक्रारीचे निवारण करण्यासाठी, सुलभ करण्यासाठी, महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबीवर सरकारला सल्ला देण्यासाठी काय केलेलं आहे की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा आपला चॅप्टर होता किंवा इंडियन इन्स्टिट्यूशन इन पॉलिटिक्स असं होतं, भारतीय राज्यघटना जो काही युनिट 7 महाराष्ट्र स्टेट अंतर्गत जो दिलेला होता त्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा सर्वसाधारण समावेश होता, जो की आपण मागील काही 8-9 लेक्चर्समध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन आपण बघितलेले. महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आतापर्यंत मी मागच्याही काही लेक्चरला सांगितलं की BA MA पर्यंत आपण बऱ्याच गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. आता आपण अभ्यास नाही करायचा, तर आता आपण ट्रिक्स डेव्हलप करायचे. आपण आता MS सेट काय सांगते त्याच्यासाठी आपला ॲप्रोच कसा असायला हवा या दृष्टिकोनातून अभ्यास करायचे. त्याच्यामुळे तुम्ही सध्या ॲप्रोच कसा डेव्हलप करतील, मला किती काय करता येईल किंवा एक्झाम काय म्हणते, एक्झामसाठी काय गोष्टी आवश्यक आहेत, एक्झामला MCQ हवे तर मी MCQ किती सोडवतो किंवा किती सोडवते, ह्या गोष्टीवर जास्त विचार करून रोजचा अभ्यासाचं प्लॅनिंग तुम्हाला या पद्धतीनं करता येणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने महाराष्ट्र सेटमध्ये युनिट 7 आज आपण इथे समाप्त करत आहोत. आणि त्याच्यानुसार तुम्हाला आत्तापर्यंत जे काही प्रश्न विचारले गेले, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन असतील किंवा जे काही मी तुम्हाला रोजचा टास्क दिलेला आहे की रोजचे 50 प्रश्न सोडवणे, त्यापैकी तुम्ही किती सोडवलेत, कसे सोडवलेत किंवा तुमच्या स्वतःच्या आयडियाज काय डेव्हलप झाल्या का, ट्रिक्स कुठल्या डेव्हलप झाल्या की ह्याच्यावरती जास्त परीक्षण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचं सेशन आपलं इथं समाप्त होत आहे. थँक्यू.